कोल्हापुरात मिलेट व फळ महोत्सवाला सुरुवात. महाराष्ट्र कृषी पणन मंडळामार्फत महोत्सव. महाराष्ट्र कृषी पणन मंडळामार्फत शहरात मिलेट व फळ महोत्सवाला सुरुवात झाली आहे. विविध प्रकारचे आंबे आणि तृणधान्य ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. 26 एप्रिलपर्यंत हा महोत्सव चालणार असून नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असं आवाहन कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी केलं. राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूरच्या वतीनं राजारामपुरी भारत हाऊसिंग सोसायटी इथं मिलेट व फळ महोत्सवाला सुरुवात झाली. या महोत्सवाचं उद्घाटन विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांच्या हस्ते पार पडलं. उत्पादक ते ग्राहक अशी या महोत्सवाची संकल्पना असल्याचं कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी केलं. पौष्टिक तृणधान्य पाककृती पुस्तिकेचं अनावरणही मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलं. भरड धान्यातून राजर्षी छत्रपती शाहूराजांची कलाकृती सर्वांचं आकर्षण ठरली. या महोत्सवात 11 जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले असून 45 स्टॉल उभारलेत. तृणधान्य तसेच पेरू, आंबा, अंजीर, स्ट्रॉबेरी ही फळे ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. या महोत्सवात मिलेटचं महत्त्व या विषयावर तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहे. या उद्घाटन प्रसंगी जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, कोल्हापूर कृषी उत्पन्न मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम उपस्थित होते. 26 एप्रिलपर्यंत हा महोत्सव चालणार असून नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असं आवाहन कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी केलं. महान कार्य न्यूजसाठी सुभाष गायकवाड, कोल्हापूर. मी डॉ. सुभाष घुले, उपसरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे. आपण आज कोल्हापूर शहरामध्ये मिलेट आणि फळ महोत्सव आयोजित केलेला आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने आज हा 25 वर्ष पूर्ण होतील की अशा प्रकारचे महोत्सव पणन मंडळाच्या माध्यमातून आपण राज्यभर आयोजित करीत आहोत. राज्याचे माननीय पणन मंत्री जयकुमार रावल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम साहेब, त्याचप्रमाणे सरव्यवस्थापक विनायक कोकरे साहेब यांच्या संकल्पनेतून आजच्या या महोत्सवाचं आयोजन आपण या कोल्हापूर शहरात केलेलं आहे. वास्तविक पाहता या महोत्सवामध्ये मिलेटचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. जवळजवळ 11 जिल्ह्यातून मिलेट उत्पादक शेतकरी आहेत, फळ उत्पादक शेतकरी आहेत, ते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. जवळजवळ 45 स्टॉल्स या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचप्रमाणे या महोत्सवाचं महत्त्वाचा खास आकर्षण असं म्हणता येईल की आपल्याला जवळजवळ 32 प्रकारचे आंबे या महोत्सवामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे मिलेटचे 10 प्रकार जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि महत्त्वाचं म्हणजे आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी QR कोडचा वापर केल्यामुळे ग्राहकांची जी फसवणूक होते त्याला कुठंतरी आळा बसण्याचं काम या QR कोडच्या माध्यमातून झाल्याचं आपल्या या महोत्सवातून आपल्याला दिसून येतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी QR कोडचा वापर केल्यामुळेच ग्राहकांना एक क्वालिटीच्या बाबतीत गॅरंटी मिळते की आपल्याला 100% हापूसचाच आंबा मिळतोय. आणि त्याचप्रमाणे उत्पादकांना सुद्धा चांगला दर मिळायला या माध्यमातून मदत होत आहे. मी आपल्या माध्यमातून सर्व कोल्हापूरवासियांना विनंती करतो की त्यांनी या महोत्सवाला भरभरून असा प्रतिसाद द्यावा आणि मिलेट्स आणि फळांची खरेदी करावी. धन्यवाद.